गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक करा ना. यस, बात ऐसी आवाज आनी चाहिए, ऐसी बढ़िया आवाज आनी चाहिए. यस. आपलं नाव सांगायचंय, बाय बॅकग्राऊंड काय करताय ते सांगायचंय. मी वैशाली खराते. मी हाऊस वाईफ आहे सर. कुठून आहात ताई आपण? मी पुणा साईनाथ नगर वडगाव शिरी. कुठून म्हणलात? पुण्यावरून साईनाथ नगर वडगाव यस. शिरी. हा साईनाथ ओके. नगर. हम्म. काय हेल्थ चॅलेंजेस घेऊन आपण ही आरोग्य फॅमिली जॉईन केलेली आहे? माझं वजन खूप वाढलं होतं सर. 81 झालतं माझं वजन. 81 वाढलं. किलो वजन होतं. हा 81 झालतं माझं वजन. वजनासोबत अजून काय हेल्थ चॅलेंजेस आहेत तुम्हाला? माझ्या वजनासोबत चॅलेंज खूप म्हणजे वाढल्यामुळे ना मला खूप त्रास व्हायचा. आणि काय त्रास व्हायचा तुम्हाला? काय त्रास होत होता? मला आहे ना सर एक अटॅकचा झटका पण थोडासा येऊन गेलेला होता. मी आयसीयू मध्ये पण 8 दिवस ॲडमिट होते आणि परत चाललं तर धाप यायची मला आणि त्रास व्हायचा. म्हणजे खूप म्हणजे नाही का मी त्याच्यावर नंतर मला डॉक्टरने सांगितलं वजन कमी करा. तर मी दवाखाने केले, परत जिम लावली, परत लिंबू पाणी, जिरा पाणी हे सगळं काही केलं प्रोसेस. पण काही चालायला सकाळ संध्याकाळ चालायला जायची. पण काही फरक नाही पडला. पण जसे ह्याच्यामध्ये आले ना मला फरक पडला. ओके. तर हे कमी करण्यासाठी तुम्ही काय-काय प्रयत्न केले बरं? हे कमी करण्यासाठी म्हणजे खूप तेच ना खूप प्रयत्न केले मी. जिम लावली. मी चालायला जायची, लिंबू पाणी, अजून रोज सकाळी मी घरातल्या घरात झुंबा करायचे माझ्या म्हणजे मोबाईलमध्ये बघून. पण काही फरक नाही पडला. ओके. आता तर हां, आता दीड महिना झाले याच्यामध्ये जॉइन झाले मी. दीड महिना झाले याच्यामध्ये जॉइन झाले, तर माझं 76 किलो वजन झालं. 5 किलो वजन कमी झालं सर. अरे वाह! क्या बात है! बहुत बढ़िया. अमेजिंग, अनबिलीवेबल. व्हेरी नाईस ताई, व्हेरी नाईस. 5 किलो वजन कमी झालेलं आहे. क्या बात है! बहुत ही बढ़िया. हां. ताई मला सांगा, हे अगोदर ज्यावेळेस तुम्ही जिम लावली, वॉकिंग केली, रोडने फिरले, त्यावेळेस काय तुमचं वजन कमी झालं होतं? काही नाही, काही नाही, काही सर होतच नव्हतं कमी. मी लय कोशिश केली, लय प्रयत्न केले. कारण की मला डॉक्टर बोलायचे ना, "तुम्ही वजन कमी करा, वजन जास्त वाढलंय तुमचं." पण वजन माझं कमीच होत नव्हतं. पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये आले ना, तेव्हा मला माझं वजन कमी झालं. मला पण खूप क्या बात आनंद आहे. मी आज आज स्वतःहून हँडराईट केली, की मला बोलायचंय 2 शब्द म्हणून. क्या बात है! ये हुई ना बात. ये ऐसी ताकत इस आरोग्य फैमिली में होती है. ना बोले ते. हं. क्या व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ताई मला सांगा, ज्यावेळेस तुमचं वजन 5 किलो कमी झालं आणि तुम्ही काट्यावर थांबल्यानंतर तुम्हाला वाटलं, की माझं 5 किलो वजन कमी झालं. त्यावेळेस कसं वाटलं? मला खूप आनंद झाला तुम्हाला काय सांगायचं. मी मनीषा उकराडे मॅडम आहेत ना, मच्छिंदर सर ह्यांना फोन करून सांगितलं. म्हणलं, "मॅडम माझं वजन खूप कमी झालं आणि मला माझं शरीर खूप मी जेव्हा पायऱ्यावरून चालले ना, तर मला मी काय सांगू माझा आनंद झाला मला." क्या आणि म्हणून बात है! स्वतःवरून मी म्हणलं मला बोलायचंय आज 2 शब्द सांगायचेत सगळ्यांना. वॉव! व्हेरी नाईस ताई, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हां. क्या बात है! बहुत बढ़िया. वजनासोबत अजून तुमची काय हेल्थ चॅलेंजेस कमी झालेत? वजनासोबत माझे ना बरेच म्हणजे त्रास पण होत नाहीये मला. मला बीपी पण होता. बीपीची गोळी पण माझी 15 दिवस मी गोळी घेतली हे याच्यामध्ये जॉइन झाल्यावर. नंतर मी बीपीची गोळी बंद केली. 15 दिवस झाले अजून. तुम्ही स्वतः म्हणजे बंद ते तुम्ही स्वतः हं. बंद केली का डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केली? डॉक्टरच्या सल्ल्याने बंद झाली सर माझी गोळी. सर क्या म्हणले, "आता बीपी वगैरे बीपी नॉर्मल आहे." म्हणले, "आता काही प्रॉब्लेम नाहीये. तर गोळी बंद करू शकता." येस. वॉव! हां. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. माझं आहे ना, जशी मी ह्याच्यामध्ये जॉइन झाले ना, मी कधीच गोळी खाल्ली नाही आत्ताच्या याच्यात. त्याच्या अगोदर थोडं अंग दुखायचं, तब्येत नाही का सारखं चाललं की हात दुखायचे, औषध गोळे यायचे. मी घरी येऊन मग चला दवाखान्यात. दवाखान्यात गेलं का औषधी गोळ्या घेतल्या की थोडं बरं वाटायचं. पण परत सारखंच व्हायचं. पण जशी मी ह्याच्यामध्ये आले ना, तशी मी गोळ्या घेतल्या नाही, दवाखान्यात गेले नाही, काहीच नाही. कालच मला एवढा थंडी ताप आला होता, मी तरी दवाखान्यात गेले नाही. मी हे आपलं ऑप्रेस घेतलं आणि शांत पडले घरामध्येच. नाही यायचं अ, म्हणलं मला दवाखान्यात. ताई मला सांगा, बरं. ज्यावेळेस तुम्हाला वजन वाढलेलं होतं, हेल्थ चॅलेंजेस होते.
हं. त्यावेळेस तुमचे मिस्टर तुम्हाला काय म्हणायचे बरं सारखं दवाखान्यामध्ये घेऊन जात असताना? वैतागायचे ना सारखं-सारखं तुझं दुखतंय, काय आता काय करायचं? मग म्हणलं आता मी पण मग चिडचिड व्हायची. मला पण राग यायचा, की हे बोलतायत मला दवाखाना मी थोडी स्वतःवरून दुखणं माझं वजन वाढलंय दुखण्यावरून. मग मी घरातल्याचं कोणाचंच ऐकलं नाही. म्हणलं मला जे करायचं ते करते. सकाळी उठते आणि ह्याला सुरुवात होते. मला म्हणतात, "काय करते?" "काय नाही," म्हणलं, "मला माझ्या मनाने जे सुचतंय ते मी करते आता. तुम्ही वैतागलेत ना मला दवाखान्याला. मला बोलतायत ना तुम्ही, की नाही का दवाखाना करावा लागतं सारखा." म्हणजे तुम्ही पण राग-राग करायचे त्यांना. त्यांनी पण करायचे आणि तुम्ही नेमकं करायचं कोण कोणाला राग-राग? मी त्यांना चिडचिड करायचे, ते पण मला करायचे. माझं सारखं दुखायचं ना सर. मला ना म्हणजे अचानक माझं हृदयात पण दुखणं म्हणजे हृदय पण दुखायचं थोडंसं नाही का. दम लागला ना, तर हृदयाचा मोकळा श्वास नव्हता जायचा माझा. म्हणजे सर हं. तुम्हाला आजारी म्हणजे दवाखान्यात सारखं-सारखं न्यायचं का ह्यांचं सारखं-सारखं म्हणून चिड करायचे आणि तुम्ही म्हणजे त्रास होत असल्यामुळे त्यांनी दवाखान्यात नेत नसल्यामुळे तुम्ही चिड करायचे. म्हणजे चिडचिड हे करायचे म्हणजे हां. हे सारं म्हणजे सारं म्हणजे सारं वेगवेगळंच होत होतं घरामध्ये भांडण वगैरे. हां, भांडणं होत होते. ओके. सारखी चिडचिड व्हायची. हां. आता कसं आणि आता वाटतंय? कसं मला मी हाउसवाईफ म्हणल्यामुळे मला काम पण नाही ना घरामध्ये. थोडंफार काम आहे. त्याच्यामुळे माझं शरीर जास्तच वाढलं होतं. पण आता जसं याच्यामध्ये लागले नको वाट नाही सांगत सर मी 15 वर्षानंतर आता पहिली बार मी कामाला लागले. क्या बात है! 15 वर्षानंतर मी आता जाते कामाला. ते बी थोडं नाही का बाळाची अंघोळ घालायला. पण मला एकदम हे खूप छान वाटतं, की मी माझी काहीतरी कमवते. मी माझं पण मला आहे ना एनर्जी आलेली आहे नाही का अंगामध्ये, की नाही चला आता कामाला जायचं. घरी नाही बसू वाटायला लागलं. अजून शोधावं वाटायला लागलं काहीतरी काम करावा. क्या बात है! बहुत ही बढ़िया. व्हेरी नाईस, व्हेरी आता सर काय म्हणतात? आता म्हणतात, "आता घरचे कामं करून तिकडे कामाला जाते बाबा, तुला चांगलं आहे नाही का, एनर्जी आलेली वाटते, अंग दुखत नाही. कालपासून दवाखान्यात चल म्हणतो, दवाखान्यात ये ना." म्हणलं, "नाही, मी हे पिते आणि झोपते." म्हणलं, "मला खरंच बरं वाटतं." मी रात्री पण हेच पिले, गोळी सुद्धा खाल्ली नाही. आज सकाळी उठले आणि वर्कआउटला लागले. म्हणलं, "नाही, बरं वाटतं मला." क्या बात है! खूप छान. खूप सर खुश आहेत का आता सर? हां, आता खुश आहेत. वेरी नाइस. क्या बात है! बहुत ही बढ़िया. ये अ, ये हँसी पैसे देकर नहीं आती है. ये हँसी पैसे नहीं देकर नहीं आती है. खुद को खुद को खूबसूरत बनाना पड़ता है, तब ये हँसी चेहरे पे आती है। तो खुद को अ, अच्छा बनाने के लिए इस वेलनेस फैमिली में आना पड़ता है और आपके कोच से गाइडेंस से पूरे डाइट लेना पड़ता है, तब ये खुशी, ये हँसी चेहरे पे आती है, तो नहीं आती। बहुत लोगों के पास पैसा बहुत है, लेकिन चेहरे पे हँसी नहीं है, चेहरे पे मुस्कान नहीं है, वो डिप्रेशन में है। तो आपको ऑल फैमिली मेंबर आपको खुश रहना है, तो हर रोज सुबह उठना पड़ता है। किसके लिए? खुद के लिए। मत केली. हां. यस, आहे ना. थँक यस. तर आज तुमच्या चेहऱ्यावरलं हसू पाहून खूप छान वाटतंय. म्हणजे एका व्यक्तीच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हसू निर्माण होतं. यस. तर ताई आपल्याला काय संदेश देऊ इच्छिता आपण? काय सगळ्यांनी सकाळी उठून वर्कआउट करायचा, सकस संतुलन घ्यायचा, फ्रेश प्यायचं. सगळ्यांनी आपली काळजी स्वतःची घ्यायची. माझं सगळ्यांना हीच हे आहे. अजून तुमचं किती वजन कमी करायची गरज आहे तुम्हाला? मला अजून म्हणजे किती 25 किलो वजन कमी करायला सांगितलं होतं. आता 5 किलो झालं, अजून 20 किलो कमी करायचंय. होईल ना, का नाही? मी असं एक कम्फर्टेबल सांगतेय, की होईल आणि मी करेन. होणार होणारच. होणारच. हां, होणार. मग तेच म्हणते त्या होणारच. त्या होईना हां. बात. होणारच. शंकाच नाही. होणार 100% होणार. आणि माझं आहे एवढं ना? वजन कमी झालं ना, तर मी ह्याच्यामधून कधीच जाणार नाही. उलट क्या मी काल आहे बात है! ना हां, मी स्टेटस ठेवलं तर माझ्या बरेच मैत्रिणी मला फोन केले, की "वर्षाताई तुमचं वजन कमी झालं." म्हणलं, "हां, माझं वजन कमी झालं." मी बचत गटाचे अध्यक्ष आहे ना, तर माझ्या सगळ्या लेडीजने बघितलं. तर मला म्हणलं, "वर्षाताई आम्हाला पण यायचंय." म्हणलं, "बघू." म्हणलं, मी मनीषा कुबराडे मॅडमला फोन पण केला होता. त्या म्हणल्या, "ठीक आहे, तुम्ही बाया जमा करा, मी येते." मी ताई बचत तुम्ही BC हां. एकच काम करायचंय. फक्त ज्या व्यक्तीने तुम्हाला हे लिंक दिली त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा.
सगळं माझं संतुलित. भरपूर विश्वास विश्वास आहे. ठेवा, हं. विश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा. नक्कीच तुमचं राहिलेलं वजन जे आहे कमी होणार. हा ताईंचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव येऊ शकतो किंवा त्यापेक्षा भारी रिझल्ट येऊ शकतो. तर यास